नमस्कार. प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या सर्वांना संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खायला आवडते. त्यासाठीच आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत क्रिस्पी ओनियन रिंग. चला तर मग पाहूया यासाठी कोणकोणते साहित्य घेतले. त्यासाठी इथे आपण एक छोटी वाटी मैदा घेतला आहे, मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, कोटिंगसाठी ब्रेड क्रम्स घेतले आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, पाव चमचा काळी मिरी पूड घेतली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण कांद्याचे काप करून घेऊयात. कांद्याचे जास्त जाड किंवा मग पातळ काप करायचे नाहीत. मीडियम साईजचे त्याचे काप ठेवायचे. साधारणपणे अर्धा इंच एवढी साईज ठेवायची. तयार केलेल्या काप मधून रिंग जे आहे ते सेपरेट करून घ्यायचे आणि मधला जो भाग आहे तो टाकून न देता त्याचा इतर कामासाठी वापर करायचा. अशा प्रकारे सर्व रिंग आहेत त्या सुट्ट्या करून घेऊयात. सर्व रिंग्स आता आपण डिश मध्ये ठेवून देऊयात. आता आपण त्यासाठी बॅटर तयार करून घेऊयात. सर्वात आधी आपण बॉल मध्ये घेतलेलं कॉर्नफ्लॉवर आहे ते घालून घेऊयात. तसेच त्यामध्ये मैदा आहे तो पण घालायचा. त्यामध्ये घेतलेलं मीठ, लाल तिखट आणि काळी मिरी पूड आहे ते घालून घेऊयात. हे सर्व चांगलं मिक्स करायचं आणि त्यामध्ये लागेल तसं पाण्याचा वापर करून सरभरीत असं आपण बॅटर तयार करून घेऊयात. बॅटर जास्त पातळ किंवा मग जास्त घट्ट करायचं नाही. आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे. आता ते साईडला ठेवून देऊयात. कॉर्नफ्लॉवर मुळे आपल्या रिंग्सना क्रिस्पीपणा येतो. तसेच एका डिश मध्ये घेतलेले ब्रेड क्रम्स आहेत ते ओतून घेऊयात. आता आपण त्यामध्ये थोडेसे ओरिगॅनो आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये चिली फ्लेक्स घातले तरीही चालेल. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण ओनियनचं कोटिंग तयार करायला घेऊयात. त्यासाठी सर्वात आधी आपण ओनियन घेतलेले आहेत, मध्ये त्याचं तयार केलेलं बॅटर ठेवलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपण कोटिंगसाठी ब्रेड क्रम्स ठेवले आहेत. सर्वात आधी आपण ओनियन रिंग्स आहे ते बॅटर मध्ये डीप करून घ्यायची. डीप करून झालं की त्यावरती लगेच ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून घ्यायचं. सर्व बाजूने ब्रेड क्रम्सचं चांगलं कोटिंग करून घ्यायचं. कोटिंग करून झालेली रिंग्स आता आपण डिश मध्ये ठेवूयात. ब्रेडचा मधला भागाचा वापर करून आपण हा ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेला आहे आणि तो थोडासा जाडसरच ठेवायचा. त्यामुळे ओनियन रिंग्स फ्राय केले की त्यावरती त्याची क्रिस्पी लेअर छान वाटते. आता आपण सर्व रिंगचं कोटिंग करून घेऊयात. अशा प्रकारे आपलं सर्व रिंगचं कोटिंग करून झालेलं आहे. आता आपण ते सेट होण्यासाठी ठेवून देऊयात. रिंग सेट होत आहेत तोपर्यंत आता आपण त्यासोबत खाण्यासाठी डीप तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे आपण डिश मध्ये 4 चमचे मेयोनीज घेतले आहे. त्यामध्ये आता आपण 2 चमचे टोमॅटो केचप घालत आहे. तसेच त्यामध्ये थोडस चीज पण घालून घेत आहे. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. साध्या सोप्या पद्धतीने ओनियन रिंग सोबत खाण्यासाठी आपलं मॅओ टोमॅटो केचपचे डीप बनवून तयार झालेलं आहे. इकडे आपल्या कढईमध्ये तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण रिंग फ्राय करून घेऊयात. एक एक करून रिंग आहे ते तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडूयात. गॅसची फ्लेम आहे ते मिडियमच ठेवायची, नाहीतर ते फ्राय तर होतं पण जो क्रिस्पीपणा यायला हवा तो त्याला येत नाही. एका साईडने चांगलं फ्राय करून झालं की साईड पलटी करून दुसऱ्या साईडने पण ते चांगलं फ्राय करून घ्यायचं. रिंग्स आपले चांगले फ्राय करून झालेले आहेत. आता तेल निथून ते काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता रिंग्सला किती छान कलर आलेला आहे. अशा प्रकारे आता राहिलेले सर्व रिंग्स आपण फ्राय करून घेऊयात. चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला त्याचा क्रिस्पीपणा दाखवते. अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरी क्रिस्पी असे रिंग्स बनवून तयार झालेले आहेत. लहान मुलांनाही आवडतील आणि स्नॅक्सलाही चटपटीत असे आपल्याला खाता येईल असे आपले क्रिस्पी ओनियन रिंग्स बनवून तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.